हा आहे मोहम्मद शेख। मोहम्मद याने गेल्या 2 दिवसांपूर्वीच नवीन दुचाकी विकत घेतली होती। दुचाकी विकत घेतल्याच्या आनंदात मोहम्मद हा सातपूरच्या महिंद्रा सलकर परिसरातील मिठाईच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी गेला होता। मिठाई घेतल्यानंतर मोहम्मद हा बाहेर आल्यानंतर आपल्या दुचाकीवर त्याला एक अनोळखी इसम बसला असल्याचं निदर्शनास आलं। महबूबने त्याला गाडीवरून उठण्यास सांगितलं असता दारू पिण्यासाठी 500 रुपयांची मागणी त्याने मोहम्मद शेख याच्याकडे केली। मात्र पैसे देण्यास मोहम्मद शेख यांनी नकार देताच अज्ञात तरुणाने मोहम्मद शेख याला जबर मारहाण केली आहे। दरम्यान भर दिवसा झालेल्या मारहाणीत मारहाण करणारा तरुण मोहम्मद शेख याला मारहाण केल्यानंतर त्याच परिसरात गेले कित्येक तास वावरत होता। दरम्यान मोहम्मद शेख याच्या घरच्यांना सर्व प्रकार समजला असता त्यांनी तात्काळ सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली असून या सर्व संदर्भात मोहम्मदच्या वडिलांनी अटल न्यूजला अधिक माहिती दिली आहे। कल शाम को मिठाई लेने बच्चा गया, मिठाई लेके बाहर आ रहा था। जैसे बाहर आया गाड़ी घुमाने के लिए साइड में उनको बोला साइड होने का, बोले गाली दे के उन्होंने बोले पैसे दे। फिर उसके बाद बाहर जाने का, बोले काय का पैसा देने का, इस पे बोले नहीं पैसे दे फिर जाने का, 1000 रुपये दे 500 रुपये दे, बोले काय का, बोले काय का, उसने मारना चालू कर दिया इसी पे। पर ये सब मारपीट हुई कहाँ पे? अंबिका स्वीट के एकदम गेट के सामने। कितने बच्चे थे जिन्होंने मारपीट की इनको? वैसे तो वहाँ सारे बहुत बच्चे थे, मारने वाला एक ही था। अभी आपकी मांग क्या है? आपकी मांग यही है, उसको सजा होना चाहिए। गुनाह किया, गुनाह की सजा होना चाहिए। ठीक आहे। दरम्यान नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गावगुंडांची दहशत सुरू असून या गावगुंडांना नाशिक पोलीस अंकुश तरी कधी लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान मोहम्मद शेख सारख्या तरुणांना आणखी किती दिवस या गावगुंडांच्या दहशतीखाली जगावं लागेल असा प्रश्न सध्या तरी नाशिककर उपस्थित करत आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, सातपूर।